ओम नमो आदेश. नाथ भक्तांनो, शिवभक्तांनो, नाथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 1 जानेवारी 2025 साल नवीन सुरुवात झालेली आहे. सर्वांना सुख शांती लाभो एवढंच मी गुरु मच्छिंद्रनाथाच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना सुख शांती लाभो. तर हा विषय घेऊन आलेली मी का नवीन सालाचा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम सांब सदाशिवाय हा जप करीत राहा. हा ओम सांब सदाशिव जप केलास तर फळ भेटतं, निश्चित फळ भेटतं. तर पितृदोष हरण करायचा असला आपल्या घरच्या घरीच उपाय करा पितृदोषचा. 1 तांबे भरून पाणी पिंपळाला, त्याच्यात थोडं अत्तर टाकायचं आणि पिंपळाला पाणी घालायचं, त्याच्यात थोडं उरायचं. शिवपिंडीवर, शिवमंदिरात जाऊन तिथं शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं. तर 1 असं साखर आणि रवा एकत्र करायचा, मुंग्यांना टाकायचा पिंपळाच्या वृक्षाखाली. आणि रोज संध्याकाळी घरी पित्रासाठी जप करायचा. ओम पितृगणा विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदया. ओम पितृगणा विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदया. ओम पितृगणा विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदया. हा 108 वेळेस तुम्ही सारखा जप करीत राहा. 1 वर्षात तुम्हाला कळलं. आणि आमुष्याला दही भात पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचा आणि अगरबत्ती, खडीसाखर, 1 तांब्या भरून पाणी न्यायचं. पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालायच्या. पितरांसाठीच तिथं स्मरण करायचं. हे पितृदेवता, आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. लक्ष्मी, काही संकट आले नाही पाहिजे, अडीअडचण आली नाही पाहिजे, तुमची मदत पाहिजे. ही पितराची स्तुती करायची. नंतर शिवमंदिरात तुम्ही मंगळवार, सोमवार, शनिवार ही पूजन, शिवकुंडीवर पाणी अर्पण करायचं, पूजन करायचं. आणि भगवान शंकराला ही सांगायचं का आमचा पितृदोष जर असला तर तू नाहीशी करायचा. तर पित्रासाठी फक्त भोले बाबाची पूजा करायची आणि पिंपळाची पूजा फक्त रविवारी नाही करायची. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा, मंगळवारी रोज लावला तरी चालेल, पण शनिवारी आणि रविवारी पिंपळाची पूजा करायची नाही. तर बघा तुम्हाला याच्यात किती फळ भेटतं. आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ हे संकल्प घ्या आणि नवीन वर्षाचं घरामध्ये गुरु मच्छिंद्रनाथांचा जप चालू राहून द्या. काही होणार नाही तुम्हाला. कुठं बघायला जायची गरज नाही. कुठं काही अडचण येणार नाही तुम्हाला. शत्रुपीडा, किती शत्रू तुमच्यावर डाव ठेवून असले तरी हे आपले गुरु मच्छिंद्रनाथ ही शत्रूंचं सगळा डाव हाकून लावतात, हाणून पाडतात. तर फक्त तुम्ही ह्या भोले बाबाच्या मंदिरातली पूजा करा, पितृदोष नाहीसा होईल. आणि घरीचा उपाय गुरु मच्छिंद्रनाथांचा करा, तुमच्या मागची इडापिडा सरी टळून जाईल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सारे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय.